मिरज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठ्या उत्साहात आणि शांततेत सरासरी 65% मतदान झालं. शहरी आणि ग्रामीण भागातील एकूण 307 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. मिरज विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप महायुतीचे सुरेश खाडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाआघाडीचे तानाजी सातपुते यांच्यातच झाली. मिरज विधानसभेच्या निवडणुकीसाठी 3,43,876 मतदार होते. यापैकी 1,71,646 पुरुष मतदार तर 1,72,998 महिला मतदार होत्या. निवडणुकीची मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे 2,000हून अधिक महसूल आणि पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीसाठी तैनात केले होते. मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी शहरी भागातील 135, ग्रामीण भागातील 86 मतदान केंद्रावर CCTV कॅमेरे बसवण्यात आले होते. भाजप महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी सकाळीच मतदान केलं. तसेच महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांनीसुद्धा सकाळीच कुटुंबासमवेत मतदान केलं. त्यानंतर या दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्यासह त्यांच्या विजयासाठी परिश्रम घेत असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे आणि उद्योगपती CR सांगलीकर यांनी मिरज पूर्व भागातील सलगरे, म्हैसाळ, आरगबेडक, भोसे आदी गावातील मतदान केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन लक्ष ठेवले होते. मतदान केंद्रावर मतदारांना आणण्यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसून येत होते. मिरज विधानसभा मतदारसंघाचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मिरजेच्या तहसीलदार सौ अपर्णा धुमाळ मोरे यांनी निवडणूक प्रक्रिया चोखपणे पार पडली. पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तळेकर आदींनी मतदारसंघात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले होते. सभेचं आज महाराष्ट्रभर मतदान होते. मतदानाचा आज शुभ दिवस मानला जातो. जसं आपले शुभ दिवस असतात त्यातलं मतदान करणारे हा एक शुभ दिवस सगळ्यांना प्रत्येकाला आहे. आम्ही आमच्या सहकुटुंबी आज आम्ही मतदान केलं. मी जनतेला आव्हान करतो की आपणही सगळ्यांनी मतदान करावं आणि आपल्या हक्काचा बरोबर उपयोग करून घ्यावा. आणि निश्चितच जास्तीत जास्त मतदान कराल तर चांगलं प्रशासन मिळेल. चांगलं प्रशासन झालं तर आपल्याला चांगला विकास मिळेल. ह्या माध्यमातून सगळ्यांना माझं आव्हान आहे, विनंती आहे की आपण सर्वांनी मतदान करावं.